हवा 1 2 3. काल अतिशय दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडली. त्या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओके. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. तर आपल्या दिघांची जिल्हा परिषद गट येतोय. तर या गटामध्ये तुम्ही दिघांचीचा नागरिक म्हणून तुम्ही काय अनुभव घेतलेला आहे? वातावरण सध्या चांगलं आहे. पक्षाच्या निष्ठेप्रमाणे सर्व कार्यकर्ते, मी असो वा दिगंचितील आमच्या गटातील सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे माननीय श्री पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी तळमळतेने काम करत आहेत. ओके. जवळपास तुम्ही गेले 10 वर्ष शिवसेनेसोबत आहात. तर तुमचा त्यांच्या संदर्भातला अनुभव काय? अनुभव म्हणजे स्वर्गीय अनिल भाऊ यांनी मला भरपूर ताकद दिली. एक सर्वसामान्य व्यापारी कुटुंबातला मुलगा, भाऊंनी मला कोणतेही काम डावले नाही. लोकांची कामं घेऊन मी भाऊंकडे जायचो, समक्ष जायचो, फोनवर करून घ्यायचो. समजा काय कामात असले, व्यस्त असले तर फोनवर पडलेला मिस कॉल बघून माघारी फोन करण्याची सवय भाऊंची आणि काय काम आहे हे जाणून घेण्याची मला अतिशय चांगला अनुभव आहे या गोष्टीचा. आणि तसाच अनुभव आता सुहासभाई यांचा सुद्धा आहे. ओके. आता जिल्हा परिषद गटामधून तानाजी पाटील उपाध्यक्ष यांचे सुपुत्र उभे आहेत. तर त्यांचा अनुभव कसा आहे तुमच्या संदर्भातला? अध्यक्ष आणि भाऊ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि भाऊंच्या सहवासात तयार झालेलं हे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय विशेष सांगण्याची गरज नाही. जी भाऊंच्या कामाची पद्धत होती तीच पद्धत अध्यक्षांच्या कामाची आहे. नव्या पिढीचा नवा शिलेदार म्हटलं जातं, तसा अध्यक्षांनी स्वतःच्या मुलाला एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक राजकारणामध्ये एक नवीन एंट्री केली. तर लोकांचा विश्वास ते कसं संपादन करतील पृथ्वीराज पाटील? एक तर पार्श्वभूमी अध्यक्षांच्या कामाची आहेच, पक्षाची आहेच. आणि पृथ्वीराज पाटील हे तरुण उच्च शिक्षित असून माझ्या माहितीनुसार BBA शिक्षण झालेलं आहे त्यांचं. आणि गेल्या 2-3 वर्ष आपल्या तालुक्यात ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पळून त्यांनी काम पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी केलेलं आहे. ओके. शिवसेनेचा आपल्याला विकासाचा अजेंडा दिघांच्या शहरामध्ये कसं दिसून येतं? शिवसेनेनं नेहमीच दिघांची हे मध्यबिंदू धरून काम केलेलं आहे. भाऊंचं सुद्धा विशेष प्रेम दिघांच्यावर होतं, आमच्यावर होतं. त्याचप्रमाणे अध्यक्षांचा मुलगा या ठिकाणी काम करतोय, काम करणार, काम करत राहणार ही अपेक्षा आहे. एक चर्चा आहे आपल्या मतदारसंघामध्ये की अनिल भाऊचं जे कार्य होतं, दिवंगत आमदार आपले अनिल भाऊ, त्यांचा जो विकासाचा अजेंडा होता पूर्ण मतदारसंघामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पटीनं सध्याचे आमदार सुहास बाबरे यांचा आहे. तर तसंच चित्र आपल्याला असं तालुक्यामध्ये अध्यक्ष आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये दिसून येते. हो, 100% पृथ्वीराज भैया यांची पहिलीच निवडणूक असली तरी त्यांना मार्गदर्शन माननीय आमदार सुहास भैया आणि माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांचं असणारच आहे. त्या मार्गदर्शनाखालीच तो काम करणार आहे. ओके. दुसरी एक आपल्या गटामध्ये चर्चा अशी आहे की ओबीसी साठी पुरुष राखीव ही आपला पडलेलं होतं आरक्षण. तर पृथ्वीराज पाटील यांनी कुणबीतून फॉर्म भरून उमेदवारी सुरू आहे त्यांची. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं काय मत त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. कारण संविधानानं ओबीसी दाखला दिलेला आहे सर्वांना. त्यामुळे पृथ्वीराज भैयाच एकमेव त्यासाठी उदाहरण नाही. ओके. दिघंची शहरामध्ये बरेचसे जाती धर्माचे लोक आहेत आणि बरेच वर्ष झाले एकत्र आहेत. तर त्या ओबीसीच्या मूळच्या ओबीसीच्या लोकांचा काय त्यांचा राग वगैरे काय असं किंवा दोष, नाराजी वगैरे काय नाही. मी स्वतः ओबीसी आहे. मी उमेदवारी ओबीसी मधून दाखल केली होती. त्याच वेळेस पृथ्वीराज भैयाने देखील ओबीसी मधून उमेदवारी दाखल केली होती. बऱ्याच लोकांनी आमच्या बरोबर दाखल केली होती. पक्षाकडे तिकीट मागितलेलं होतं. पण काय ज्या उमेदवारी फायनल करताना जे काय डाव प्रतिडाव होते त्या डाव प्रतिडावामुळं आम्हाला हा उमेदवार पुढे आणावा लागला. ओके. ओबीसी मुळे तुमच्या मतदानावर काय परिणाम होईल का त्याचा? काय सुद्धा मी स्वतः ओबीसी आहे ना. ओके. आता दिघंची मध्ये सुमारे किती मतदान आहे आपलं शहराचं? दिघंची शहरामध्ये आपलं सर्वसाधारण
एक 10 ते 11 हजार मतदान आहे. ओके, 10 ते 11 हजार मतदानमध्ये साधारणपणे किती मतं शिवसेना गेला असं तुम्हाला वाटतं? 100% आम्ही 60 ते 65% मतदान शिवसेनेसाठी घेऊ. ओके, आता तुम्ही तुमच्या पक्षाकडून तुमचे जे इतर साथीदार आहेत, उमेदवार आहेत, म्हणजे 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती गण, तर त्यांना तुम्ही काय आव्हान कराल मतदारांचे? माझं सर्वच मतदारांना एक आव्हान आहे, त्या उमेदवाराची पक्षनिष्ठा, त्याचं चारित्र्य, त्याचं शिक्षण, काम करण्याची धडपड हे पाहिलं पाहिजे. दिगंजीमध्ये दुसरा एक गट आहे भाजपचा, तर भाजप आणि सेनेमध्ये नेहमी आपल्याला दिगंजी शहराच्या आगेकूच किंवा चढाओढ लागली असते विकासासाठी, तर त्याच्या संदर्भात शिवसेना किती टिकलेली आहे अजूनपर्यंत? शिवसेना ही कधीही चढाओढ करत नाही. शिवसेना ही कधीही कोणाबरोबर स्पर्धा करत नाही. मी स्वतः कधीही कोणाबरोबर स्पर्धा करत नाही. आम्हाला जे आदरणीय स्वर्गीय भाऊंनी शिकवण दिलेली आहे की समाजकारणात, राजकारणात काम कसं करायचं, 90% समाजकारण आणि 10% राजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जायचं, ही शिकवण आम्ही अजून सुद्धा पुढे चालू ठेवली आहे. आम्हाला कोणालाही स्पर्धा करायची नाही, करतही नाही, करणारही नाही. दिगंजीकरांचा कौल कुणाकडे असेल? ओबीसीवर असेल का विकास कामाच्या जोरावर असेल? दिगंजीकरांचा कौल हा 100% फक्त दिगंजी गावची प्रगती आणि विकास याकडे असेल. ओके, म्हणजे पूर्णपणे अध्यक्ष असतील किंवा पृथ्वीराज पाटील असतील, त्यांना पूर्णपणे ताकद दिगंजी शहरातून मिळेल का तुम्हाला? 100% त्यांना ताकद सगळ्यात जास्त ही ओबीसीचीच मिळेल. ओके, म्हणजे 70% मतदान हे होणारच. 60 ते 65% मतदान घ्या. 65% पण. ओके, तर आपले योगेश सर आहेत, त्यांचा विश्वास आहे की दिगंजी शहरातून जवळपास 65% मतदान हे शिवसेना कव्हर करेल आणि त्याच्या जोरावर, विकासाच्या जोरावर शिवसेना आमचे येईल. तर पाहत राहा, आपल्याला बघायचं आहे की नक्की किती आपल्याला यांचा विश्वास खरा ठरतो. बघत राहा साहित्य.